अंबरनाथमध्ये बिल्डरकडून खोदकाम सुरू असताना झाड कोसळल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती। या प्रकरणात अंबरनाथ नगरपालिकेच्या तक्रारीवरून बिल्डर सुशील तलरेजा आणि इतरांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथच्या कांसई परिसरातील प्लॉट नंबर 382 मध्ये इमारतीचं बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना कडुलिंबाचं एक मोठं झाड शेजारील सोसायटीच्या आवारात कोसळलं होतं। यामुळे तिथे काम करत असलेला एक गॅस कामगार गंभीर जखमी झाला होता, तर काही वाहनांचंही मोठं नुकसान झालं होतं। या घटनेनंतर अंबरनाथ नगरपालिकेने बिल्डर सुशील तलरेजा, सोहन तलरेजा आणि वीरेंद्र वाधवानी यांना 2 झाडांची विनापरवानगी कत्तल केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती। पालिकेची परवानगी न घेता झाडांची कत्तल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। याच प्रकरणात आता बिल्डर सुशील तलरेजा आणि इतरांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 च्या कलम 20 आणि 21 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकरणात बिल्डरची चूक नसल्याचा कांगावा करणारे खोटे पडले आहेत। कांसईमध्ये एक बिल्डिंगचं काम चालू होतं। सदर ठिकाणी झाड तोडलेबाबत नगरपालिकेला माहिती मिळाली होती। त्या संदर्भाने त्यांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी झाड तोडल्याचं त्याने आढळून आले। त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जो कामकाज करणार होता डेव्हलपमेंटचं सुशील तलरेजा म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास चालू आहे। नाही, झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम आहे, कलम आहे 21/1 त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास चालू आहे। याच्यामध्ये शिक्षा जे काय आहे 7 वर्षाच्या खाली अशी शिक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।